या स्पर्धेमध्ये ज्याही वाडा तालुक्याच्या 4 टीम क्वालिफाय होतील त्यांच्याकरता एक विशेष ऑफर जी दिली गेली आहे. श्रीकृष्ण मोटर्स चे सर्वेसर्वा श्री मुरलीधर कृष्णा बांगर यांच्या माध्यमातून ज्याही 4 टीम इथे क्वालिफाय होतील त्या 4ही टीमला 2025 मध्ये आपल्या बाईकची सर्व्हिसिंग त्यांच्या माध्यमातून फ्रीच्या माध्यमातून करून दिली जाईल. फायनलच्या दिवशी ज्या 4 टीम असतील वाडा तालुक्यातनं ज्या क्वालिफाय होतील त्यांना तसे कार्ड त्यांच्या वतीने दिले जातील. आणि पत्रकार कविवर्य तुषार ठाकरे गांद्रे यांचं आगमन झाले. आपला शब्दसुमनाने अधिक स्वागत. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वेळेचं बंधन आहे जे पंचांकडनं सर्वात प्रथम दर्शवलं जाते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता पहिल्या ओव्हर करता आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज स्वराज जाधव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिला बॉल तिथे फक्त टॅप केला गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्वराज जाधव पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी मेट आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम DCC डोंगस्ते ज्यांच्यामध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये होत असताना पुढचा बॉल इथे मात्र क्लीन बोल्ड माघारी परतवलंय. विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन इयर. झटका लागलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. न्यू बॅटर आपल्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर आपल्याला 1 मिनिटाच्या आत मैदानाच्या आतमध्ये धाडणं बंधनकारक आहे. हा आमचा प्रेक्षक वर्ग तुम्हाला दाखवला जातो. या स्पर्धेला एन्जॉय करतोय तो आमचा प्रेक्षक वर्ग तो तुम्हाला शो केला जातोय. ओव्हर नंबर 1 प्रगतीपथावर आहे आणि अगदी चांगली गोलंदाजी स्वराज जाधवच्या माध्यमातून आपण गावदेवी मेटच्या वतीनं आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा तो त्याच्या वतीनं अद्यावत केला गेलाय. 2 चेंडूचा खेळ त्यामध्ये 1 विकेट 0 ही धावसंख्या आहे. निकेत मैदानामध्ये आहे. विशालला माघारी परतावं लागलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशालच्या जागी फलंदाजी करण्याकरता ऋतिक जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय. थोडासा नैसर्गिक आपत्ती त्यामुळे शेवटचा सामना उशिराने होतोय. यावेळेस मात्र पायावरचा बॉल तिथे अप्रतिमतेने खेळलाय. बिटवीन द गॅप स्क्वेअर लेग मधनं बॉल सीमारेषेच्या दिशेने जात असताना वॉट अ फिल्डिंग. सुपर दर्जेदार फिल्डिंग एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला स्टॉप केलं. दोघांमध्ये कॉलिंगची गडबड. निकेतला माघारी परतावं लागू शकलं असतं जर इथे तो योग्य कॉल आला नसता. धावा घेताना 3 शब्दांचा वापर हा तुम्हाला नेहमी योग्य तऱ्हेने करावा लागतो. तर मग तुमच्या विकेट्स तिथे वाजतात आणि चांगल्या पद्धतीने रन येतात. यस नो अँड वेट. हो नाही आणि थांब या 3 शब्दांचा वापर हा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला ते पाहायला मिळालं. 2 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचते येते 0 वरनं 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये मात्र नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून चक फेकी. आक्षेपार्ह गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चालणार नाही आणि आक्षेपार्ह गोलंदाजी तुम्ही जर केलीत तर मग तुम्हाला या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करण्याची संधी नसेल. चला नवीन गोलंदाज त्याकरता जास्त वेळ घेऊ नका. लगेचच आपला पुढचा गोलंदाज आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट करायचा आहे.
आक्षेपार्ह गोलंदाजी या स्पर्धेत काय वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चालतच नाही. आक्षेपार्ह गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा होता खूप जणांबरोबर झालाय. मुथय्या मुरलीधरन याला अपवाद नाही, त्यालाही या सत्व परीक्षेतनं जावं लागलं. त्यामुळे तुम्ही सावरू शकता. चांगली प्रॅक्टिस करून चांगली गोलंदाजी करून कमबॅक करू शकता. चक गोलंदाजी फार पूर्वी चालायची, त्यानंतर ती हद्दपार झाली आणि ती पूर्णपणे हद्दपार होती. 3 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने तिथे शॉर्ट फाईन लेग आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक रन जी दाफलकावर सोडली जाईल, ज्या 1च्या मदतीने दाफलक पुढे सरकार असताना जाऊन पुसता येते 4 या आकड्यावर. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमधले 4 चेंडू समाप्ती अखेरीस 4 धावा या दाफलकावर आहेत. जिग्नेश गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जिग्नेश सज्ज होत असताना पंच जे दर्शवतायत तेच तुम्हाला मी मायक्रोफोनवरनं सांगतोय. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू असेल किंवा कुठल्याही प्रकारची जे काही निर्णय आहेत मैदानात असलेल्या खेळाडूनच घ्यावे लागतील. पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. फिल्डिंग मध्ये बदल केला होता. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवर फिल्डिंग मध्ये बदल केला गेला होता आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे नोचा इशारा आलाय. पंचांना विचारून घ्या यापुढे तुम्हाला जर क्षेत्ररक्षणामध्ये त्याच जागी क्षेत्ररक्षक आणायचंय की आता जो बदल आहे त्याबरोबरच कंटिन्यू राहायचंय. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवर तुम्हाला फिल्डिंग मध्ये बदलाव करता येत नाही. तुम्ही जिथे असता तिथेच तुम्हाला राहावं लागेल. इथे मात्र या 9 बरोबर दाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 5 वर जिग्नेश पाटील ते षटक कंप्लीट करतोय. लय बनला होता गोलंदाजीचा. चांगली गोलंदाजी होत होती, मात्र त्या भीमर त्या चक गोलंदाजीनं पूर्णपणे लय बिघडलं असं म्हणायला हरकत नाही. फ्री हिट इथेही कंटिन्यू असेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र फटका बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे जर आपण पाहिलं तर 1 धाव ही दाफलकावर जोडली जाईल, ज्या 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर. जिद्दी न खेळणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. जिद्द चिकाटी तुमची मेहनत ती क्रिकेटमध्ये पाहिली जाते. या खेळामध्ये तुम्ही खेळाडूला न खेळता त्या चेंडूला खेळणं ते खूप गरजेचं असतं आणि खूप सारे खेळाडू जे खेळाडूला खेळतात त्यामुळे त्यांच्या पदरी अपयश आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, मिळते सफलता. विकेट नंबर 2, दुसरा झटका, फलंदाज बाद. पाच नंतर धाफलक जर आपण पाहिलं तर 6 धावा या धाफलकावर लागल्या गेल्या. जिग्नेश पाटील
षटक कंप्लीट करतोय. पहिले 3 बॉल आपल्याला स्वराजच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं चाललाय जमिनीवर दंदन करत सीमारेषेच्या दिशेने निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जरी विकेट्स गेले असले तरी विकेट नंतर जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये समीर फलंदाजी करण्याकरता आला आणि मैदानामध्ये आल्या आल्या पहिलाच बॉल समीरनं सीमारेषेच्या पलीकडे नेला. या चौकाराच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम DCC डोंगस्ते जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावर. 10 धावसंख्या राफलकावर आहे. DCC डोंगस्ते संघाचा त्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना फलंदाजी करत असताना महत्वाचा बॅटर जरी त्यांचा मैदानाच्या आतमध्ये शाबूत असला तरी 2 महत्वाच्या विकेट त्या आतापर्यंत बहाल झाल्यात. विशाल आपलं वैयक्तिक खातं उघडू शकला नाही आणि 3 धावसंख्येवर ऋतिकच्या पारीचा अंत झालाय. निकेतन मैदानामध्ये आहे आतापर्यंत फलंदाजी करण्याकरता. त्यानं या डावामध्ये 1 बॉल फेस केला. त्यामध्ये एक सिंगल त्यानं धावफलकावर जोडली आहे. टीमला जर इथे त्याला मजबूत स्थितीकडे न्यायचं आहे तर मग तग धरून उभं राहावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल. मोठ्या मंचाचा सरपंच बनायचं आहे तर मग संयम हा खूप महत्वाचा आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी निर्जन स्थळाकडे खेळलाय. त्यामुळे बॉलला तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडनं घेऊन यावं लागेल. सीमारेषा पार. गरजेचं होती ती पनिशमेंट अगदी योग्य तऱ्हेनं देत असताना ते आपल्याला निकेतन पाहायला मिळालंय. खरं तर DCC डोंगस्ते करता तो सध्याच्या घडीचा महत्वाचा बॅटर आहे. इथे मात्र द्विधा मनस्थिती ती केव्हाही धोकादायक असते आणि त्या द्विधा मनस्थितीमध्ये माघारी परतावं लागतंय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे गोलंदाजानं फलंदाज निकेतनला सांगितलंय. विकेटचं बदन खेळाडू बाद. नवीन फलंदाज श्रेयस पष्टे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत दाखवलंय टीम गावदेवी मेट कडनं. कारण महत्वाच्या 3 विकेट्स त्यानं इथे कमावल्यात. पहिल्यांदा विशालला बाद केलं, त्यानंतर ऋतिकला बाद केलं. आता जर आपण पाहिलं तर डावातला महत्वाचा फलंदाज निकेतन तिथे द्विधा मनस्थितीमध्ये होता. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये असताना बॉल त्याच्या बॅटमधनं निसटला आणि तो विकेटवर जाऊन आदळला. त्याला माघारी परतावं लागलं. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. त्या झेलाबरोबर जर आपण पाहिलं तर रन्स बहाल होतील. 2 धावा इथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकर असताना जाऊन पोहोचते इथे एकंदर 16 या आकड्यावर.
आयोजकांना तिथे मुख्य मंचावर विनंती असेल की विवेक सेकंड राऊंडचे लॉट्स ते आपल्याला तिथे टाकायचे आहेत. एक 1.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 16 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र तिथे सन्मानजनक पद्धत जी असते तिचा अवलंब केला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं आणि या एकच्या मदतीनं धाफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतंय ते 17 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीज 17 धावा राफलकावर आहेत. विकेट गेल्यात त्यामुळे थोडंसं प्रेशर आहे. मात्र समीर सारखा एक फलंदाज मैदानामध्ये आहे, तो या डावामध्ये चांगल्या धावसंख्येची जोड देऊ शकतो. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज त्याचा खूप वेळा वाडा तालुक्यात टेनिस बॉल क्रिकेटनं पाहिला आणि समीर भोईरला इथे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. चांगला बॉल अपील, मात्र इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप, त्यामुळे नाकारलंय. लेग बायचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या वाढते आणि पुढे सरकत असताना 18 2 ओव्हरचा खेळ, प्रतिषटक 9 या सरासरीनं 18 बनल्यात. आजची चौथी रात्र आणि या 4th नाईट मधील लॉर्ड्स सेकंड राऊंडचे पाडले जात आहेत. निखिल भोईर या ठिकाणी लॉर्ड्स पाडतायत. आपण लाईव्ह पाहू शकतायत. दुसऱ्या फेरीमध्ये कुठले दोन संघ या ठिकाणी एकमेकांना टक्कर देणार. 3 मॅच आणि बाय कुणाला मिळणार. लॉर्ड सेकंड राऊंडची या ठिकाणी पाहताय. नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे सीझन 3 चॅम्पियन्स ट्रॉफी. धनंजय स्पोर्ट चिंचगड पहिलं नाव येत आहे. विपक्ष कोण असेल? केसीसी कोलकीवाडी. पहिला सामना होईल. यानंतर टॉस साठी यायचंय. धनंजय स्पोर्ट चिंचगड वेट होल्ड ऑन वर्ष केकेसी कोलकीवाडी एकमेकांना टक्कर देतील सेकंड राऊंडला. दिनकर पाडा च्या विपक्ष कोण असेल दुसऱ्या फेरीमध्ये? सापणे 11 विरुद्ध दिनकर पाडा हा सामना पाहायला मिळेल. आणि पुढील 2 संघ विनिंग टीम वर्सेस साईराज कुडूस बाय या ठिकाणी मिळत आहे. डिंग डॉंग वडोली. जियान 11 कुडूस संघ जिंकलाय. तिथे जियान 11 कुडूस. डिंग डॉंग वडला संघ जियान 11 कुडूस. वेल डन. ओवर टू कम बॉक्स. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला मिड विकेट मध्ये खेळलाय. झेल सुटलाय. तिथे जीवनदान मिळत आहे. अगदी मांडी घालून बसला असता तरी पायामध्ये अडकला असता. एवढा बॉलच्या खाली आल्यानंतर तो बॉल हातातनं निसटलाय असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोचली आहे ती 21. जियान 11ला बाय मिळते. थेट तिसऱ्या फेरीमध्ये जाते. खूप उशीर होतोय या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर तिसरं षटक आतापर्यंत कंप्लीट नाहीये. आपण ऑलरेडी 2 तास लेट आहोत. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने टिकत असताना पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. अडचणी निर्माण झाल्या तिथे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना डीसीसी डोंगस्ते करता आणि या अडचणीवर मात करेल कोण? या अडचणीमध्ये सापडलेल्या नावेला किनाऱ्याला लावेल कोण? हा खूप मोठा प्रश्न सध्या सतावतोय, भिडसावतोय. तो फलंदाजी करणारा संघ डीसीसी डोंगस्तेला. समीर भोईर मैदानामध्ये उभा आहे. यावेळेस बॅटची कडा घेऊन बॉल विकेटच्या मागे गेलाय. आता पणा तो त्याचा मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. निर्धाव बॉल, एक डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल
DSC चिंचगड अर्थात धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड विरुद्ध KCC कोळकेवाडी. दुसरी मॅच दिनकरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये सापने 11 यातील विजय संघ आणि साईराज कुडूस तर बाय मिळतीये जियान 11ला. यावेळेस मात्र सेल्फ फॉलोदर मध्ये पुन्हा एकदा चांगल्या फिल्डिंगचे एफर्ट ते आपल्याला पाहायला मिळतात. बॉल निर्धावच्या स्वरूपाने आलाय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 चेंडू नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 21. 3 विकेटच्या पतनानंतर शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही प्रगतीपथावर यायचा आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. समीर भुईर त्याचा स्ट्रगल तो संपत नाहीये आणि त्याचा स्ट्रगल जर संपला नाही तर मग विजयाचं स्वप्न पाहून तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जे उतरलात ना ते स्वप्न रात्री झोपेत तुम्हाला पूर्ण करावं लागेल. सत्यामध्ये पूर्ण करणं कदापि शक्य नाही. खूप कमी धावसंख्या सध्या धावफलकावर आहे. 3 ओव्हरचा खेळ 21 3 विकेटच्या पतनानंतर. चला लवकरात लवकर फील्ड सेटअप करायचंय. जास्तीचा वेळ घेतला या डावामध्ये फिल्डिंग सेटअप करण्याकरता किंवा गोलंदाजी करण्याकरता. स्पर्धेचा जो रूल आहे जो नियम आहे त्याला जर तुम्ही फॉलो केलं नाही तर मग पेनल्टी तिलाही तुम्हाला सामोरं जावं लागेल. 3 मिनिटं आहेत आणि या 3 मिनिटात तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचे. 3 मिनिटात षटक कंप्लीट झाले नाही तर मग एक खेळाडू 38 सर्कलच्या आत घ्यावा लागेल. म्हणजे अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला एक चेंडू कंप्लीट करावा लागेल. आम्ही ज्यामध्ये जे नो करता डिस्कशन होतं ते तिथे काढलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तो म्हणतोय मला क्रिकेट नाही व्हॉलीबॉल खेळायचं आहे. त्यानं त्या बॉलला व्हॉलीबॉल प्रमाणे पास केलं आणि मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं. षटकार. सज्ज होईल. आपटून टाकलेला बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये उडाला. क्षेत्ररक्षकाला संधी आहे मात्र मेटकरांचं क्षेत्ररक्षण ते त्यांच्या करता चिंतेचा विषय आहे. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा फलंदाजाला जीवनदान. बॉल सीमा रेषा पार 4. कॅच घेणारा प्रेक्षक या ठिकाणी मात्र ठरतोय भाग्य विधाता ज्यानं मात्र अप्रतिम झेल टिपलेला आहे. 500 कॅश प्राइज स्पंदन ग्रुप यांच्याकडनं आणि कल्पजित ठाकरे यांच्याकडनं 500 कॅश प्राइज. सावली क्रिएशन हरेश पालवी यांच्याकडनं जर्सी आहे. प्रेक्षकांनाही बक्षीस असलेली एक जबरदस्त माझ्या क्रिकेटचा साज नटलेली स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी. वेल डन. आपलं नाव काय आणि इथे कॅच ड्रॉप. आपलं नाव उमेश गावित. कुठून आलात? बावली आंबेडकर. बावळी आंबेडकर. कसं वाटतंय? 500 कॅश प्राइज पण मिळाला. टी शर्ट सुद्धा मिळालाय. खूप छान वाटतं. स्पर्धा कशी वाटते? मस्त. उद्या परवा येणार? हो. वेल डन. बेस्ट ऑफ लक. प्रेक्षकांनी झेल पकडल्यावर प्रत्येक प्रेक्षक साधा सरळ असतोच असं नाही. काही प्रेक्षकांनी खूप जबरदस्त उत्तरं दिली आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आपण ती खूप वेळा ऐकली आहेत सुद्धा. इथे षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो या षटकाराच्या मदतीनं धावफलकावर वाढ होती आणि धावसंख्या 37. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आसमानी टोला. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक चांगला कॅच. विकेट मिळतीये खेळाडू बाद. चांगली बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर परतलाय असं म्हणायला हरकत नाही. तिथे फलंदाज श्रेयस जो माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 20 धावा. दमदार बॅटिंग त्याला जीवनदान दिलं. तिथे बॉलला पास केलं. षटकारामध्ये
परावर्तित केलं आणि त्यानंतर मग तो थांबला नाही. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेने तो फटके खेळत राहिल्याने एक चांगली टोटल त्याने दाफलकार उभी केली आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाचा पुन्हा एकदा गलथानपणा. बॉल चाललाय लॉंग स्टॉप कडे आणि तो निघून जाईल का लॉंग स्टॉपच्या बाहेर. तिथे एफर्ट लावले शेवटच्या क्षणी. चेंडूला जोपर्यंत रिटर्न केलं धावफलकामध्ये वाढ केली, धावसंख्या पुढे सरकली आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचली. ती एकंदर बाउंड्री चेक केली जाईल. तिसरे पंच आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. आणि गांधी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक पाटील एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर कल्पेश पाटील, वेलकम VIP डायस चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सेफ आहे तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा या बॉलवर मिळतील. पुढचा बॉल समीरनं यावेळेस बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. बॉल वेगानं चाललाय. काय क्लिअर करेल मात्र तिथे जोपर्यंत बॅकअप मिळाला खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग झाली. त्यावर 2 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या, ज्या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ते एकंदर 42 या आकड्यावर. एक खेळाडू एक्स्ट्रा तुम्हाला 38 सर्कलच्या आत ठेवावा लागेल. पंच एक खेळाडू एक्स्ट्रा 38 सर्कलच्या आत ठेवायचा आहे. वीस मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला. त्या 20 मिनिटातच तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची असतात. आम्ही जो काही एक्स्ट्रा वेळ जातो तो त्यामधनं लेस करतो आणि इथे जर आपण पाहिलं तर खूप जास्त वेळ घेतला गेला या 4 ओव्हर करता आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर जी पेनल्टी लावली गेली, एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावे लागेल. 38 सर्कलच्या बाहेर आता थोडीशी मोकळीक असेल फलंदाजाला. अंतिमचं षटक जे प्रकारे पथावर आहे. चला घाई करा, नवीन गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करा, कारण आपण आज जवळपास 1.5 ते 2 तास उशिरा आहोत. संध्याकाळच्या सत्रात निसर्गानं जो प्रकोप दाखवला त्यामुळे जर आपण पाहिलं तर 1.5 ते 2 तास ते आपले जवळपास फुकट गेले. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत प्रेक्षकांच्या भेटीला. प्रेक्षकांना विनंती आहे त्या रेलिंगच्या बाहेर येईल तेव्हाच घ्या. तुम्ही क्षेत्ररक्षकाला डिस्टर्ब करून कॅच घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यावेळेस मात्र बॉल चाललाय उंच हवेतनं. पुन्हा एकदा सीमारेषा पार. दमदार क्वालिटी. आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना आता मात्र जाऊन पोहोचतीये 54. क्षेत्ररक्षणानं केलेला दाखवलेला ढिसाळपणा तो इथे अंगलट आलाय असं म्हणायला हरकत नाही. 50+ ही धावसंख्या धावफलकावर लागली. सुरुवातीच्या विकेट्स लवकर गेल्या होत्या मात्र त्यानंतर मैदानामध्ये उभं राहायचं होतं, धावा बनवायच्या होत्या आणि उभं राहत असताना खूप चांगल्या धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अंतिमचे 4 बॉल या ओव्हर मध्ये अजूनही शिल्लक आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार ते इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल
यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन ते नाहीये. पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळतात. लेग बायचा इशारा आलाय. एक रन जी धावफलकावर एक्स्ट्राच्या स्वरूपाने गणली जाईल, ज्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा 3 चेंडूचा खेळ या डावातला अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर डाव्या स्टीवर राहिला, अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना हे बघा तुम्हाला दाखवलं जाते. टप्पा खाल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने निघाला, त्यामुळे तो फलंदाजाच्या अगदी मागच्या बाजूने विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि एक वाईट चा इशारा पंचाच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 56 धावा. यावेळेस फटका तेवढासा प्रॉपर कनेक्शन नाहीये. 1 रन मात्र ती रोखता येणार नाही. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 57. असं वाटत होतं की 40च्या जवळपास थांबेल की काय, मात्र क्षेत्ररक्षकाने चुका केल्या. काही षटकार त्यांनी स्वतःहून बहाल केले आणि त्यानंतर फलंदाजाला संधी दिली आणि त्यामुळे एक चांगली टोटल जी धावफलकावर उभी राहण्याकरता मदत झाली. 57 धावा 4 विकेटच्या पतनानंतर धावफलकावर आपण पाहतोय आणि त्यामध्ये आणखी 6 रन्स ऍड करा, कारण बॉल चाललाय सीमारेषेच्या सफरीवर. दूर षटकार 6. अमोल पष्टी यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि प्रशांत ठाकरे यांच्या मदतीनं 300 रुपये असे टोटल 500 रुपयाचे कॅश प्राइज येते या फलंदाजा करता. रोहित दमदार बॅटिंग करतोय. अगदी रोहित वाली स्ट्रोक त्याच्याकडनं मैदानाच्या आतनं पाहायला मिळतात. आणखी एकदा बॉलला त्यानं योग्य तऱ्हेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र त्याची चुकी ती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, अगदी प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनणारी फलंदाजी. साईराज जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज येते. गुल्ली यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय या फलंदाजा करता. रोहित करता लाजवाब फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली आणि ही दमदार फटकेबाजी दाखवत त्यानं आपल्या टीमला स्ट्रॉंग झोन मध्ये नेऊन ठेवलंय. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर 70 धावसंख्येचं लक्ष्य आहे. प्लीज वेलकम. धनंजय आणि स्पोर्ट्स मनोजदादा क्लब चौधरी आणि आपण या KCC ठिकाणी टॉस कोळकेवाडी. बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. चला कॅप्टन धनंजय स्पोर्ट्स चिंचगड वर्से केसीसी कोलकीवाडी टीम. चॅम्पियन्स ट्रॉफी आजची 4थी रात्र दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचत आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये पोहोचत आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये हॅलो सेकंड राऊंड मध्ये मात्र या ठिकाणी 4थ्या दिवसातील पहिला राऊंड शेवटचा सामना चालू आहे आणि दुसऱ्या राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. दुसऱ्या राऊंड मध्ये 3 मॅच पाहायला मिळतील आणि त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आजची नाईट पाहायला मिळेल. तर या ठिकाणी कॅप्टन आहे धनंजय चिंचगड. प्लीज वेलकम. मान्यवरांनी यायचं या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता. आणि इकडे पाहताय केसीसी कोलकीवाडी टॉस या ठिकाणी केला जात आहे. हॅलो नाणेफेक या ठिकाणी होत आहे. आणि टॉस जिंकले धनंजय स्पोर्ट्स चिंचगड अच्युत पाटील. हॅलो
अच्युत पाटील आमच्या समवेत या ठिकाणी जोडले. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व तिसरं टॉस जिंकलाय. सेकंड राऊंडची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतला महत्त्वाचा सामना आहे आणि पुढे अंतिम टप्प्यात जाण्याकरता ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. टॉस जिंकले अच्युत काय स्वीकारणार? मी क्षेत्ररक्षण स्वीकारतो. क्षेत्ररक्षण विशेष कोणत्या कारणासाठी स्वीकारलेलं आहे, जेणेकरून या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? कोलकेवाडी संघाबरोबर आता नेहमी खेळलेलो आहे. तर आमचा 5 ओव्हरीमध्ये त्यांना कमीत कमी रनांवर रोखण्याचा मनोधैर्य आहे. बघू. शुभेच्छा असते मॅच करता. नक्कीच बॅटिंग आहे. आपण कुठपर्यंत टार्गेट द्याल? 50+. वेल डन. बेस्ट ऑफ लक. जाऊया मॅच मध्ये. ओव्हर टू कम बॉक्स. चला दोन्ही कॅप्टन आपण बॉल चॉईस करायचंय. सामन्याला होते सुरुवात. 68 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय डीसीसी डोंगस्ते आणि गावदेवी मेट. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नऊ चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित. पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना सौरभ अडकमोळ यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावून अकाउंट ओपन होत आहे. ते सांघिक षटक क्रमांक पहिलं बॉलर यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत मिस्टर विशाल जिग्नेश. ऑन साईडला स्लोवर वन चेंडू होता. पायावरचा चेंडू अगदी अपील केली होती परंतु या अपीलशी सहमत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना विशाल एक मॅन इन फॉर्म म्हणून बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला जिग्नेशला आपण पाहत आहेत आणि ऋषिकेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. 68 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते डीसीसी डोंगस्ते या टीमने गावदेवी मेट या टीम समोर. ऑन साईडला फटका छान आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला वळवला गेला. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. 30 धावा येतील का हा माइंड सेट असेल दोन्ही हे बॅटरचा. तर स्लोवर वन चेंडू आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. थिंकिंग चांगली आहे परंतु यावेळेला परफेक्ट लाईन अँड लेंथ यावेळेला मिळत नाहीये मिस्टर विशालला आणि त्यामुळे की काय यावेळेला व्हाईट बॉलचे 2 इशारे आले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं षटक. 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले. ऑन साइडला खेळलाय. फिल्डर येत आहेत. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. व्हेरी वेल कॅच. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद जिग्नेश. बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी कुपन्स आहेत. शेवटचे 40 मिनिटं बाकी आहेत. या 40 मिनिटांमध्ये जी काही राहिलेली कुपन्स आहेत ते तिकीट आहेत लॉटरी लकी ड्रॉ तो पब्लिकने मात्र आनंद घ्यायचा आहे. 50 रुपयात या ठिकाणी लकी ड्रॉचं तिकीट घ्या आणि कूलर नशिबाचा कौल येतात घरी घेऊन जा. क्या बात आहे. कोण नशीब आजवणार आणि कूलर कुणाला आजच्या नाईट मधील लकी ड्रॉ मात्र विजेता ठरणार. मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जाणार आहोत. बाळकृष्ण भोईर आणि जगदीश झिंजाळ यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी मिलिंदजी पाटील यांच्या हस्ते होत आहे. मिलिंदजी ठाकरे प्लीज वेलकम. चांगला फटका खेळला होता. पायावरचा अगदी चेंडू मनगडाचा चांगला वापर करत असताना स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 रन मिळाल्या. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली.
चैतन्य ऑन साइडला सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. वन बाउन्स ओव्हर द रोप. गुड शॉट. इम्प्रोव्हायझेशन या वेळेला पाहायला मिळालं. इम्प्रोव्हायझेशन कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं गेलं. सुपर टायमिंग, क्लास, गुडघ्यावर बॅलन्स करत आणि सरळ चेंडूला पाठवून दिलं. फाईन लेग क्लिअर करणारा हा झन्नाटेदार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. बॅक टू बाउंड्रीज. अजून एक चौकार आला तर डेफिनेटली आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय अप्रतिम चांगला बॉल होता. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला यावेळेला हाताळणी केली गेली. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं आजच्या सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये अगदीच बुबेरेने 3 चौकार लगातार ठोकले गेले. वैभवजी भोईर आणि महेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक हॅट्रिकसाठी हे प्राइज लागलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14-14ला 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 14 धावा त्या सरासरीने चाललेत. प्रत्येक षटकामागे 14 ते 15 धावा जर येतील तर या धावा अचीव होऊ शकतील, परंतु सातत्य तुम्हाला ते स्वीकारावं लागणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य असणं फार गरजेची गोष्ट. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही भूतकाळ हा डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि हे परफेक्ट वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 14 रन्स आल्या. चांगला बॉल होता. मनगडाचा चांगला वापर करत असताना दूर आहेत फिल्डर. अतिशय अप्रतिम नेत्रदीपक चौकार. गुड शॉट. 4 रन. थँक्यू. श्रेयसचा जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला पायावर आणि सरळ चेंडू मनगडाचा चांगला वापर करत असताना टायमिंगचा चांगला वापर. ऑन साईडला एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 49 रनचं अजून सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 49 रन्स नितांत आवश्यकता. दोन्हीही बॅटर आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना ऋषिकेश आणि चैतन्य भोईर अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. श्रेयसचे प्रयत्न चालू आहेत की डॉट बॉल विकेट्स या फार मायने राखतील या महत्वपूर्ण ओव्हरमध्ये. चांगला बॉल होता. थोडासा स्किट झाला बॉल. ज्या पद्धतीने रबर बॉल क्रिकेट आपण जेव्हा खेळतो त्यावेळेला पाणी साचतं सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर आणि तिथून जेव्हा त्या पाण्यातून बॉल जेव्हा डिलिव्हर्ड होतो तेव्हा स्किट होताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने ही मातीची खेळपट्टी आहे आणि तुम्हाला मातीच्या खेळपट्टीवर अतिशय चांगली दमदार आणि शानदार कामगिरी करावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 19. जसं विकी काळेने सांगितलं की जी मातीची खेळपट्टी बनवली निखिल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, खरोखरच त्या पिच क्युरेटरला मानाचा मुजरा असेल. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. दूर आहेत फिल्डर वायडिश लॉंगॉनचे. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत आराम के साथ 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21. या धावसंख्येवर सेकंड इनिंगमध्ये दुसऱ्या डावामध्ये 68 धावांचं पाठलाग करत असताना 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचे 30 मिनिटांचा अवधी राहिलाय. लकी ड्रॉ कुपन समोरच विवेक जाधव यांना आपण पाहतायत.
अतिशय चांगली मेहनत त्यांची सुद्धा राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला शफल होऊन खेळले गेलेत. 1 रन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडू उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. इथे धावा झालेत त्या 23 आणि मुंबई इंडियन्सला धावा हव्यात त्या 6 बॉल 22. आता सर्वांचं लक्ष त्या मोबाईलकडे मॅच न बघताना फक्त ड्रीम 11 वर लागलं गेलंय की 39 तरी येऊ दे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 ला 1. या वेळेला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगली फिल्डिंग राहिली. स्टॉप केलं त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला फिल्डरने. संघाची धावसंख्या 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. बॉल फेकून झाले ते तर या ठिकाणी आपण स्वागताकडे जातो. मुख्य मंचावर श्री गणेश मोटरचे प्रोप्रायटर सोपानजी बांगर यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीनं सोपानजी बांगर यांचं स्वागत आणि सन्मान वैभवजी भोईर यांच्या शुभ हस्ते होते. चोवीस रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 रन. लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 येणारे 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हवेत त्या 44. 18 बॉल 44 धावा झालेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास चालला तर भरपूर मोठमोठ्या धावे संख्येचा पाठलाग केलेला आहे. उद्याच्या दिवसात एक गाव एक फॉर्मॅटला प्राधान्य दिले गेले. अतिशय सुंदर टीम मॅनेजमेंट आणि संपूर्ण मॅनेजमेंटला जवाब. शफल होऊन खेळले. चेंडू सरळ निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. इथून पंचांचं बोर्ड उंचावलं गेलंय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. आणि वेलकम चॅम्पियन ट्रॉफी 2025. त्याचबरोबर संजयजी बांगर, रमेशजी पाटील आपलंही या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कम बॉक्स. संघाची धावसंख्या 24 ला 2. पहिल्याच बॉलवर विकेट. अजित पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विशालला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. डोंगस्ते टीम DCC डोंगस्ते आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला 67 धावा फलकावर लगावल्यानंतर त्याच एनर्जेटिकने गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. स्टँडर्ड फिल्डिंगचा कसा असावा हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाला कधीही कमी लेखून चालत नाही. जे आतापर्यंत दर्शवून दिलंय. ऑन साईडला खेळलंय. फटका तर छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये ऐन वेळेला चेंडूने दगा दिला. सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. थँक यू. चॅम्पियन ट्रॉफी 2025 भावेशजी भोईर शहापूरवरनं या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मुख्यमंचावर होत आहे. वैभवजी भोईर यांच्या शुभ हस्ते. उदरनिर्वाहासाठी व्यंकटेश धुमाळे गणेशजी मुंब्रावरून पाटील खास. यांनी सन्मान करायचा आहे. ऑन साईडला खेचून मारलाय. 1 रनला डेफिनेटली पाहायला मिळेल. बॅकअप चांगला मिळाला. तेवढी स्वय फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर विजयासाठी 38 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 14 बॉलमध्ये 38 रन. गावदेवी मेट या टीमला विजयासाठी. बॉल तयार. विशाल राऊंड द विकेटने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला बॉल. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. ब्युटिफुल डिलिव्हरी. सुपर बॉलिंग.
अतिशय व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विशाल. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. डॉट बॉल 13 बॉल आणि विजयासाठी 38 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हा स्लोवर वन चेंडू होता. यष्ट्यांच्या वरून कदाचित हा बॉल गेलाय की काय अंडरम फेकी केली जाते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हा बॉल सोडून दिला असता, कदाचित यष्ट्यांचा वेध घेतला गेला असता. पुन्हा एकदा मात्र तिथून मात्र या वेळेला जरूर आपण पाहतात बाईच्या स्वरूपात अखेरकार ही धाव मिळाली. या 1 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 रनने 31 ला 2. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 37 रनची आवश्यकता असेल गावदेवी मेट या टीमला विजयाकरिता. चॅम्पियन ट्रॉफी पर्व तिसरं. यामध्ये 48 संघामधून निघालेले 4 संघ, त्यामध्ये प्रत्येक 12 खेळाडूंना श्रीकृष्ण सर्व्हिस सेंटर छत्रपती शिवाजीनगर वाडा यांकडून 2025 मध्ये त्यांच्या मोटरसायकलला एक फ्री सर्व्हिस दिली जाईल. प्रोप्रायटर मुरलीधर कृष्ण बांगर. आणि याकडे जर आपण पाहिलं तर 48 जे व्हिजिटिंग कार्ड आहेत त्या दुकानाचे आपण पाहिलं ते शॉपचे श्रीकृष्ण मोटर्स हे मात्र निखिल भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील, ते वितरित करतील. आणि ही खुश खबर आहे, म्हणजे युनिक काहीतरी एक वेगळं पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेट खूप मोठ्या स्पर्धा होत राहतात, परंतु युनिक तुम्हाला कुठेतरी आणि क्वचित पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये मी म्हणेन पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये हे मात्र युनिक पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे खेळाडूंना मिळत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने इथे विकेट डाऊन झाली. संघाची धावसंख्या 31, 37ची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या सामन्यामध्ये घेऊन येईल, त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स असणारा बॅटर. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चांगले बॅटर असतात, परंतु तुमच्याकडे तो आत्मविश्वास असावा लागतो. तो आत्मविश्वास तुम्हाला गुगल वर जाऊन मात्र मिळेल, बरेच शब्द मिळतील, परंतु तो आत्मसात करावा लागतो. हीच ती वेळ असते एक इतिहास रचण्याची. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 बॉलमध्ये 37 रन. तून आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी सातत्यपूर्ण पाहायला मिळते. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका चांगली अदा केली. पायावरचा बॉल होता, ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसत नाहीये. खेळायचं होतं ऑन साईडला, पायावर जाऊन चेंडू आदळला, सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं. फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. बॉल आहेत 9 बॉलमध्ये 37 रनची आवश्यकता. मालिकावीर अँड्रॉइड मोबाईल जे आपल्याला पाहायला मिळत आहे, जैन ट्रेडिंग कंपनी मोबाईल शॉप यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पोर्टेबल कूलर जे कमल जैन यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सायकल आहे. आणि प्रशांत पाटील आपटी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. टार्गेट ट्युटोरियल्स द प्ले गेमिंग लॉन्च आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रशांत पाटील आपटी यांच्याकडून आपण पाहू शकता हे बायसिकल ऑन साईडला. फटका तर छान आहे, चौकार आलाय, यासाठीच केला होता अट्टहास की या बॉलवर चौकार यावा. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 35 धावा 35. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 33 रनची आवश्यकता. आज 14 संघांना दररोज आपण पाहिलं तर वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत वाडा तालुक्यामधून 56 टीम्स या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. उद्या 12 संघ आपण पाहणार आहोत, म्हणजे जवळजवळ 68 संघ. आणि शेवटच्या दिवसात 8 ऍड करूया, म्हणजे 76 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला फटका छान आहे, चेंडू निघून जाईल. इथून जर आपण पाहिलं तर 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. छत्तीस धावा विजयासाठी 32ची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 7. खोलवर चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर बॅटची एज घेत चेंडू शॉट फाईन लेगला निघून जातोय. 1 रन मिळेल. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 37. समीरने आपला एक्सपिरियन्स यावेळेला जरूर दाखवून दिला. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा
37 ला 4. विजयासाठी 6 बॉल आणि 31 रनची आवश्यकता आहे. चेक. तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे निकेशजी गोतारणे गातेस आणि रुपेशजी पाटील. आपलं मनपूर्वक नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे अजित चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉल 31 रनची आवश्यकता. साईराजचा हा बॉल यावेळेला बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. सर्कलच्या बाहेर येऊन कॅच टिपण्याचा प्रयत्न समीरचा राहिला होता. चला वाडाची पब्लिक या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन कूलर करिता फक्त 50 रुपयामध्ये आपण या ठिकाणी तिकीट घेऊ शकता, कुपन घेऊ शकता आणि लकी ड्रॉ या ठिकाणी कूलर नशिबाचा कौल अगदी थोड्याच वेळात. क्लास या वेळेला चिमुरड्याच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेला होता. थोडेफार हात जर या वेळेला जरूर उंचतेची मोठी असती तर कदाचित हा चेंडू विसावला असता. चांगली ट्राय केली होती. चांगला फटका खेचून मारला होता. ॲब्सोल्युटली सुपर शॉट. अजून सुद्धा हार मांडलेली नाहीये. संघाची धावसंख्या 44. आता विजयासाठी 24 रनची आवश्यकता पाहायला मिळते 4 बॉल मध्ये. साईराज कुल्ली या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चांगला बॉल होता. अगदी फिरून टाकला होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 बॉल विजयासाठी 24 ची आवश्यकता. साईराज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. शेवटचे 3 बॉल 24 रनची आवश्यकता. बॉल तयार. चांगला बॉल होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आता येणारे बॉल आहेत 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 24. हळूहळू विजयाचा सुगंध दुर्बळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. DCC डोंगस्ते या टीमच्या बाजूने. परफेक्ट हा शेवटचा यावेळेला आपण पाहताय शेवटचा संघ म्हणजे जवळजवळ 76 संघ खेळत असताना 11 प्रमाणे 836 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 56 संघ खेळले गेलेत. अतिशय चांगल्या पद्धतीने सामना यावेळेला झुकवला गेलाय. गावदेवी मेट संघ टीम यावेळेला पराभूतच्या छायेमध्ये. DCC डोंगस्ते टीमने पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ साकारला. 67 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात नामुष्की ओढवली गेली. फुलटॉस बॉल अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला खेळले गेले. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहेत. कोणती धाव येत नाहीये आणि अशा प्रकारे विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय DCC डोंगस्ते. कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करायला विसरू नका आणि लगेच फिल्डिंग सजून घ्यायच्या वेळेची दिरंगाई न करताना. आणि DSC चिंचगड टीम. चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याच्या समवेत KCC कोळकेवाडी. हा पहिला सामना सेकंड राऊंडचा आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना दिनकरपाडा